नमस्कार. जय आई इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज मी खव्याचे पेढे बनवणार आहे. त्याच्यासाठी मी इथे खवा घेतला आहे. हा खवा आहे तो मी घरी बनवलेला आहे 1.5 लिटर दुधापासून. तर त्याचा व्हिडिओ मी अपलोड केला आहे माझ्या चॅनलवरती, किंवा मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक दिली आहे, तर ते पाहू शकता तुम्ही खवा कसा बनवायचा ते. तर इथे मी एका वाटीला थोडासा कमी आहे थोडा खवा. तर इथे मी खवा घेतला आहे आणि अर्धी वाटी साखर घेतलेली आहे आणि इथं वेलची पूड घेतली आहे. तर तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही साखर जास्त घेऊ शकता. इथे एक कढई घेतलेली आहे. तर आज ज्यावेळेस आपण पेढा बनवणार आहे त्यावेळेस ही कढई आहे ती जाड बुडाची घ्यायची आहे, कारण नाहीतर खाली लागू शकतो खवा. तर मी इथे जो आपण खवा घेतलेला आहे तो या कढईमध्ये घालते. तुम्ही जर मार्केटमधून खवा आणणार असाल तर तो खवा थोडासा पांढरट असतो, तर थोडा परतून घ्यायचा आहे आपल्याला खवा. इथे आधी थोडासा परतून घेऊ खवा. पेढे बनवायला अगदी सोपे आहेत आणि त्याच्यासाठी जास्त सामान पण लागत नाही. हे थोडंसं आपण हलवून घ्यायचं आहे, म्हणजे खवा आहे तो थोडासा पातळ होतो. आता हा खवा आहे तो मी घरी बनवला आहे, त्याच्यामुळे त्याला जास्त परतायची गरज नाहीये. आणि जो आपण मार्केटमधून खवा आणतो तो थोडासा पांढरट असतो, तो थोडासा परतून घ्यायचा. साखर घातली की सतत हलवत राहायचं आहे, कारण साखर घातल्यानंतर आता हा पातळ होणार आहे. साखर टाकली की 2-3 मिनिटांनी ते पाहू शकता खवा आहे तो पातळ झालेला आहे, कारण साखर विरघळली जाते आणि त्याच्यामुळे खवा पातळ होतो. तर आपल्याला आता कंटिन्यू हलवत राहायचं आहे. जर नाही हलवलं तर खवा खाली लागला जातो. इथे पाहू शकता साखर टाकल्यापासून बरोबर 5 ते 7 मिनिट झाले आहेत आणि मी कंटिन्यू मिश्रण आहे ते हलवत आहे. तर आता इथं काय होतंय, हे मिश्रण आहे ते कढईपासून वेगळं व्हायला लागलेलं आहे. तर या स्टेजला आपण काय करायचं आहे, गॅस आहे तो बंद करायचा आहे आणि याच्यामध्ये इथं वेलची पूड आहे ती मी टाकते. ही वेलची पूड आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये. जरी गॅस बंद केला असेल तरी हे मिश्रण आपण 2 मिनिट हलवत राहायचं आहे सतत, कारण कढई गरम असते त्याच्यामुळं खाली लागू शकतं. इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे खवाचं मिश्रण आहे ते काढते. हे आपल्याला रूम टेम्परेचर वरतीच पूर्ण थंड होऊन द्यायचं आहे. थंड झालं की हे घट्ट होतं आणि त्याच्यानंतरच पेढे आपण बनवायचे आहेत. इथे आता हे बरोबर 1 ते 1.5 तास झालेला आहे आणि हे मिश्रण थंड झालेलं आहे. तर याचे आपण पेढे तयार करून घेऊ. तर याच्यातला असा छोटासा भाग घेऊन असा पेढा तयार करून घ्यायचा आहे गोळा. आपल्याला ज्या आकारामध्ये हवा आहे त्या आकारामध्ये आपण गोळा तयार करून घ्यायचा आहे. तर आपण ज्यावेळेस बाजारातून पेढे घेतो त्यावेळेस त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारची डिझाईन असते. काहीवरती मग अशी डिझाईन असते. याच्यामध्ये आपण असं बोट घातलं की अशा पद्धतीची तयारी होते डिझाईन. आता मी दुसरा गोळा घेते छोटासा आणि त्याचा पेढा बनवते. तर इथं या पद्धतीने मी बनवलेला आहे. तर माझ्याकडे काही साचा नाही, मी याच्यावरती डिझाईन बनवून घेते. इथे मी फोर्क घेतला आहे आणि फोर्कने मी अशा पद्धतीने डिझाईन तयार करून घेते.
ते पाहू शकतात, छान डिझाईन तयार झालेली आहे. तर मी अशा पद्धतीने सर्व पेढे तयार करून घेते. इथे पाहू शकता मी सर्व पेढे बनवून घेतलेले आहेत. तेवढ्या खव्यापासून इथे 43 पेढे तयार झाले आहेत. तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर फ्रेंड्स फॅमिली बरोबर शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा, म्हणजे मी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत जाईन. ते अपलोड केले की तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन भेटेल. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी बरोबर. तोपर्यंत नमस्कार.